छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव कचरा डेपोला आग, तर कचरा डेपोच्या धुरामुळे परिसरात दुर्गंधी. कचऱ्याला आग लागल्यामुळे कचरा वर्गीकरणावर सुद्धा याचा परिणाम. बीड शहरात मुख्य रस्त्याच्या अतिक्रमणावर महापालिकेची तोडक कारवाई, तर नोटीस बजावून सुद्धा अतिक्रमण हटवलं नसल्यामुळे कारवाई केल्याची माहिती. लातूरच्या अडत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव 100 ते 200 रुपयांनी घसरले. सोयाबीन हमी भाव केंद्रांना आणखी मुदतवाढ देण्याची मागणी. जळगावात भरताच्या वांग्यांची 30 रुपये किलोनं विक्री, तर सर्वाधिक मागणी ही असणारं भारताचं वांग महिन्याभरापूर्वी 80 रुपये किलोनं विकलं जात होतं. आवक वाढल्यामुळे दर घसरले. जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारातील अडथळा आता दूर, तर नशिराबाद उमाळे हा रस्ता बंद करण्यात येणार. पर्यायी रस्ता आणि पुलासाठी 6.5 कोटींचा निधी सुद्धा मंजूर. सोलापुरात 4,92,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, तर चुलत भावानंच घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस. पोलिसांकडून आरोपी भावाला अटक. नागपूर फ्लाइंगच्या क्लबच्या विद्यार्थ्यांना आता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावरून प्रशिक्षण मिळणार. नागपूर फ्लाइंग क्लबचे 20 विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी तसंच 2 विमानं मोरवा विमानतळाकडे रवाना. व्यावसायिक विमानांच्या उड्डाणामुळे शिकाऊ विमानांच्या उड्डाणांना विलंब.